केंद्रामध्ये शिवसेनेला एक कॅबिनेट आणि राज्यमंत्रीपद मिळणार. श्रीकांत शिंदेना कॅबिनेट मंत्रीपद मिळणार. सूत्रांची माहिती. राज्यमंत्रीपदासाठी फुटीर 6 खासदारांमध्ये रस्सीखेच सुरू असल्याची सूत्रांची माहिती. ठाकरे सेनेचे फुटीर खासदार आज अमित शहांची भेट घेण्याची शक्यता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात भेट होण्याची शक्यता. भेटीमध्ये मतदारसंघातील विविध विषयांवर चर्चा होणार असल्याची माहिती. ठाकरे सेनेच्या संसदीय पक्षाकडून फुटीर खासदारांना पत्र. शिंदे सेनेमध्ये विलीन झाल्याचं बातम्यांच्या माध्यमातून समजल्याचा पत्रातून दावा. शिंदे सेनेमध्ये विलीन झाल्याचं चित्र निर्माण केल्याचा मांडला मुद्दा. रामरक्षा म्हणणं हे ठाकरेंना उशिरा सुचलेलं शहाणपण. देशव्यापी आंदोलनात ठाकरे पोळी भाजण्याचं काम करतायत. उद्धव ठाकरे नेहमी सर्वांना घरातून पाठिंबा देतात. एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका. ठाकरेंनी नाशिकमध्ये 15 नगरसेवकांना मातोश्रीवर बोलावलं. नाशिकमधील नगरसेवकांसोबत बुधवारी मातोश्रीवर बैठक होणार. ऑपरेशन टायगरच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये महत्वाची बैठक. ऑपरेशन थांबणार नाही. बीएमसी नगरसेवकांचा उल्लेख करत सामंतांचं विधान. मवियाच्या आमदारांचा शिंदेंच्या नेतृत्वावर विश्वास. सामंतांचं वक्तव्य. पवारांच्या एनसीपीचे एनडीएसोबत जाण्याच्या जोरदार हालचाली. पावसाळी अधिवेशनामध्ये आमदारांची बैठक झाल्याची सूत्रांची माहिती. एनडीएसोबत चला. बहुतांश आमदारांचे बैठकीमध्ये मत. जयंत पाटील आमदारांचं मत पवारांना कळवणार. सूत्रांची माहिती. बाह्य शक्तींकडून अडचणी निर्माण केल्या जात आहेत. या बाह्य शक्ती मोदी अमित शहा आहेत. संजय राऊतांची टीका. तर पक्षामध्ये काय अडचणी असतील तर पवार दूर करतील. राऊतांची प्रतिक्रिया. एनडीएसोबत जाण्यासंदर्भातील चर्चांचं सुळेंकडून याआधीच खंडन. आमचा त्यांच्यावर भरोसा. हर्षवर्धन सपकाळांची प्रतिक्रिया. जाती आणि धर्मांध शक्तींच्या बरोबर जयंत पाटील जाणार नाही. संजय राऊतांचं वक्तव्य. ते कोणत्या एका गटामध्ये सामील होऊन वेगळा विचार करतील असं वाटत नाही. राऊतांची प्रतिक्रिया. जयंत पाटलांना प्रमाणपत्र देण्यापेक्षा स्वतःच्या पक्षाकडे बघा. स्वतःच्या पक्षाची वाताहत होतीये त्याकडे लक्ष द्या. नंतर दुसऱ्यांना प्रमाणपत्र वाटा. राऊतांना नवनाथ पन यांचं प्रत्युत्तर. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर. एनडीएतील काही वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेण्याची शक्यता. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा सुरू असताना शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याला महत्त्व. सुनेत्रा पवारांच्या पक्षातील राष्ट्रीय अध्यक्षपदावर पुन्हा प्रश्नचिन्ह. पक्षाचे राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी वकिलामार्फत नोटीस पाठवली. पुन्हा निवडणूक घेण्यासह कार्यकारिणीची यादी रद्द करण्याची मागणी. सच्चिदानंद सिंह यांनी स्वतः नोटीस पाठवली की यामागे दुसरं कोण. नोटीशीबाबत पक्षातील वरिष्ठ नेतृत्वांकडून शोध घेतला जाणार. सूत्रांची माहिती. गँग ऑफ ट्रिपल इंजिन सरकारमध्ये टोळी युद्ध सुरू आहे. अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये आलबेल नाही. धुसफूस येणार. शिंदेंच्या शिवसेनेमध्ये आणि भाजपामध्येही धुसफूस. हर्षवर्धन सपकाळांचा दावा. मुख्यमंत्री आमच्या पक्षाचा व्हावा ही इच्छा. सुनेत्रा पवार कधीतरी राज्याच्या मुख्यमंत्री नक्कीच होतील. मुख्यमंत्री होण्यासाठी लागणारं गणित आम्ही पूर्ण करू. अनिल पाटलांचं सूचक वक्तव्य. विनायक राऊतांची सून गिरिजा राऊत यांच्याकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट. गिरिजा राऊतांकडून विनायक राऊतांच्या कुटुंबियांच्या विरोधात मानसिक छळ, जादूटोणा, फसवणुकीचा गुन्हा दाखल. गिरिजा राऊत प्रकरणामध्ये पोलिसांनी चौकशीसाठी बोलावण्यात जाणार. माजी खासदार विनायक राऊत यांचं वक्तव्य. अटकपूर्व जामिनासाठी आम्ही अर्ज केलाय. विनायक राऊतांची माहिती. विनायक राऊतांसह कुटुंबावर सून गिरिजा राऊतांचे गंभीर आरोप. गिरिजा राऊत प्रकरणासंदर्भात आरोपी भोंदूबाबा फिरोज शेखच्या साथीदाराला अटक. फिरोज बाबा शेख याचा साथीदार राम यल्लप्पा वडार अटकेत. ठाणे पोलिसांनी राम यल्लप्पा वडारला सिंधुदुर्गमधून ताब्यात घेतलं. कोषाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा असं वागलो नाही. राम मंदिराचे कोषाध्यक्ष राजीनामा देणार अशी खोटी बातमी पसरवली. राम मंदिर दान चोरी प्रकरणामध्ये राजीनाम्याच्या चर्चांचं गोविंदगिरी महाराजांकडून खंडन. एसआयटीकडून चौकशी सुरू. आम्ही हस्तक्षेप करणार नाही. गोविंदगिरींची प्रतिक्रिया. देशपांडे, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, यशवंत किल्लेदारांकडून निवडणूक अधिकाऱ्यांची भेट. इथेनॉलबाबत चुकीची माहिती पसरवल्याच्या आरोपावरून नागपूर सायबर पोलिसांकडून 4 सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरवर गुन्हा दाखल. नितीन गडकरींच्या नावाचा चुकीचा संदर्भ वापरल्याचा आरोप. केडीएमसीच्या शास्त्रीनगर हॉस्पिटलमधील मारहाणीचं प्रकरण. शिंदेंचा नगरसेवक रमेश म्हात्रे ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल. उच्च रक्तदाबाचा त्रास झाल्यामुळे रमेश म्हात्रेला ऍडमिट केलं. चेंबूरमधील झाड कोसळल्याच्या घटनेमध्ये चौकशी समितीचे निसर्गावर खापर. पालिकेच्या उद्यान आणि रस्ते विभागाला क्लीन चिट तर कंत्राटदाराला 5 लाखांची दंडाची शिफारस. चेंबूर दुर्घटना प्रकरणातील अहवाल म्हणजे निर्लज्जपणाचा कळस. अहवालामध्ये बऱ्याच गोष्टींकडे दुर्लक्ष करण्यात आलं. चेंबूर दुर्घटना प्रकरणातील चौकशी अहवालावर मनसे नेते संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया. स्कूल बस आणि मॅनहोल दुर्घटनेप्रकरणी पालिकेचा अहवाल मान्य नाही. निष्पाप जीवाची किंमत फक्त 7 लाख आहे का? चौकशी समितीच्या अहवालानंतर महापौर ऋतू तावडेंचा संतप्त सवाल. अंधेरीच्या साकीनाकामधील मॅनहोल मृत्यू प्रकरणी चौकशीचा अहवाल समोर. बीएमसीच्या अधिकाऱ्यांच्या जबाबामध्ये परस्पर विरोधी माहिती आढळल्याचं नमूद.
संबंधित कामाचा कंत्राटदारही सध्या फरार असल्याची माहिती. पुण्यातील मोशी इमारत दुर्घटनेप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन. पुणे विभागीय आयुक्त शीतल तेली उगले यांच्या अध्यक्षतेखाली समिती 1 महिन्यामध्ये प्राथमिक आणि 2 महिन्यामध्ये अंतिम अहवाल सादर करणार. मोशी कचरा डेपो दुर्घटनेप्रकरणी अँटोनी लारा रिन्युएबल एनर्जी कंपनीचे प्रकल्प प्रमुखांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल. 8 जुलैच्या दुर्घटनेमध्ये 9 कामगारांचा मृत्यू झाला होता. मात्र महापालिकेच्या पर्यावरण विभाग प्रमुखांना अभय मिळाल्याची चर्चा. कांदिवलीमधील सिद्धी विश्वकर्मा हत्या प्रकरणामध्ये आमदार भातखळकरांनी डीसीपी गजानन राजमानेंची भेट घेतली. अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांशी दूरध्वनीवरून चर्चा केली. जालना महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये गोंधळ. विपश्यना केंद्राच्या मुद्द्यावरून भाजप आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये गोंधळ. सर्वसाधारण सभा महापौरांनी 10 मिनिटांसाठी तहकूब केली. अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमध्ये व्यावसायिकाच्या हत्येच्या निषेधार्थ सलग 3ऱ्या दिवशी कडकडीत बंद. पंचक्रोशीमधील अनेक गावांकडून देखील बंद पाळण्यात आला. आमिर खानचं 3रं लग्न म्हणजे लव्ह जिहादचा प्रकार. आमिर खान सामाजिक कामं करतो याचा अर्थ तो काहीही करू शकतो असं नाही. राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांचा आरोप. बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छांचे बॅनर्स. बॅनरवर धनंजय मुंडेंचा भावी कॅबिनेट मंत्री म्हणून उल्लेख. बॅनरवरील मजकुरामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. अंबरनाथ नगरपालिकेच्या समित्यांची निवडणूक बिनविरोध. भाजपला 3 तर शिवसेना राष्ट्रवादीला प्रत्येकी 2 सभापतीपदं. स्थायी समितीच्या 3 नामनिर्देशित सदस्यांचीही निवड. करमाळ्यामधील दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून आमदार बच्चू कडू यांच्याकडे SNF आणि फॅटची अट शिथिल करण्याची मागणी. दुष्काळामुळे चारा निकृष्ट असल्यानं दूध रिजेक्ट होत असल्याची शेतकऱ्यांची माहिती. उडाळमध्ये झालेल्या शिवसेनेच्या BLA सभेमध्ये उद्योगमंत्री उदय सामंत यांकडून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये BLAचे काम राज्यामध्ये अव्वल असल्याचं सांगत सामंतांकडून कौतुक. कथित व्हायरल ऑडिओ क्लिप आधुनिक तंत्रज्ञानाचा गैरवापर करून तयार केली. व्हायरल ऑडिओ क्लिप प्रकरणावर खासदार धैर्यशील मोहिते पाटलांचं स्पष्टीकरण. तर धैर्यशील मोहिते पाटलांची चौकशी होणार. जयकुमार गोरेंची प्रतिक्रिया. आमदार रवी राणा यांचा कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांना फोन. सोयाबीनचं पेरलेलं बियाणं बोगस निघाल्याने यावर लक्ष घालण्याची मागणी. बियाणं कंपनीनं शेतकऱ्यांची नुकसान भरपाई द्यावी राणांची मागणी. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची बदली प्रक्रिया संशयाच्या भोवऱ्यात. पदोन्नती आणि बदली प्रक्रियेमध्ये आर्थिक देवाणघेवाण झाल्याची चर्चा. पालकमंत्री आबिटकरांसह हसन मुश्रीफांकडून प्रकरणाची गंभीर दखल. अहिल्यानगरच्या आदिवासी बहुल भागामध्ये SIR मोहिमेला आणखी 15 दिवसांची मुदतवाढ द्या. आमदार किरण लाहमटेंची मागणी. पावसाळ्यामध्ये दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत पोहोचणं कठीण असल्यानं कोणीही वंचित राहू नये. लाहमटेंची मागणी. सांगलीच्या ईश्वरपूरमध्ये अपात्र नगराध्यक्षांच्या भावाचं नगरसेवक पदही अपात्र. पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटलांना मोठा धक्का. नगराध्यक्षांचा भाऊ आणि नगरसेवक सुनील मलगुंडेंनाही अपात्र ठरवलं. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी 22 जुलैला होणार. आजच्या सुनावणीमध्ये आरोपींच्या वकिलाची प्रिलाइड डॉक्युमेंट मागणीचा अर्ज फेटाळला. 2 अर्जावर न्यायालयाकडून सरकारी पक्षाला काही सूचना. वकील बाळासाहेब कोल्हेंची माहिती. आदिशक्ती मुक्ताबाईंच्या पालखीचं बीडमधून पंढरपूरकडे प्रस्थान. बालाघाटावरील मांजर सुंब्यामध्ये JCBतून पुष्पवृष्टीकरण ढोल ताशांच्या गजरामध्ये पालखीचं स्वागत. बीडमध्ये आजोबा गोविंदपंत कुलकर्णी यांची भेट घेऊन पालखी पंढरपूरकडे निघाली. पुण्यातून आषाढी यात्रेसाठी 430 विशेष ST बसेसची व्यवस्था. पुणे विभागामधून 21 जुलैपासून 330 स्पेशल बस सोडण्यात येणार. जिजाऊ आणि नवीन परिवर्तन बसचा समावेश. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जखमी वारकऱ्यांची भेट घेतली. भाजप सर्वतोपरी मदत करणार. चव्हाण यांचं आश्वासन. रवींद्र चव्हाण यांनी पहाटे माऊलींच्या पालखीचं दर्शन घेतलं. नाशिकच्या निफाडमधील देवगावमध्ये पीक विम्यावरून शेतकरी आक्रमक. पीक विमा कंपनीच्या विरोधात शेतकऱ्यांचा रोष. 20 जुलैला देवगावमध्ये सरण आंदोलन करण्याचा शेतकऱ्यांचा इशारा. पीक विमा आमच्या हक्काचा. धाराशिवमधील 225 प्रकल्पांमध्ये फक्त 10% पाणीसाठा शिल्लक. धाराशिवमधील अनेक प्रकल्प तळ गाठण्याच्या मार्गावर. गेल्या वर्षी प्रकल्पांमध्ये सुमारे 42% पाणीसाठा होता. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 8 दिवसांपासून पावसाची दडी मारलेल्या पावसामुळे जमिनीला पूर्णपणे तडे. शेतामध्ये पाणी नसल्यामुळे रोपं देखील कोमेजून गेलीत. कोकणातील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत. धाराशिवमध्ये खरीप 2025 सोयाबीन पीक विमा प्रकरणामध्ये शेतकऱ्यांना दिलासा. पात्र शेतकऱ्यांना पुढील 7 दिवसांमध्ये पीक विमा भरपाई बँकेच्या खात्यामध्ये जमा करण्याचे आदेश. आदेशाची अंमलबजावणी न केल्यास संबंधित विमा कंपनीवर कारवाई करणार. आमदार राणा जगजितसिंह पाटील यांची माहिती. हिंगोली जिल्ह्यामध्ये 90% पेरण्या पूर्ण. मात्र पाऊस नसल्यानं पिकं सुकून जात आहेत. कपाशी जगवण्यासाठी महिला शेतकऱ्यांची बादलीनं पाणी घालण्याची धडपड.
बुलढाणा आणि नांदेड जिल्ह्यामध्ये पावसानं पाठ फिरवल्यानं पिकाला तुषार सिंचनाचा आधार. पिकं वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड. तुषार सिंचनाच्या मदतीनं सोयाबीन पीक वाचवण्याचा प्रयत्न. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आठवड्याभरापासून पावसाचा खंड. कोळी पिकं करपू लागल्यानं शेतकरी चिंतेत. पिकं वाचवण्यासाठी शेतकऱ्यांकडून तुषार सिंचनाचा वापर. मराठवाड्यामध्ये खरीप पेरणीचा वेग मंदावला. केवळ 65%च पेरणी पूर्ण. पावसानं दडी मारल्यानं शेतकरी संकटात. काही ठिकाणी दुबार पेरणीचं संकट निर्माण होण्याची शक्यता. लातूर, धाराशिव, बीडमध्ये सर्वाधिक पेरणी कमी. विभागीय कृषी सहसंचालकांची माहिती. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सांदन व्हॅली परिसरामध्ये पर्यटनाला बंदी. भंडारदरा परिसरात घाटमाथ्यावर संततधार सुरू असल्यामुळे अनुचित प्रकार टाळण्यासाठी वन विभागाचा निर्णय. अहिल्यानगरच्या अकोल्यामधील भंडारदरा पाणलोट क्षेत्रामध्ये काही दिवसांपासून दमदार पावसाची हजेरी. पावसामुळे घाटघर, भंडारदरा, रतनवाडी परिसरात भात लागवडीला वेग. वाशिम जिल्ह्यामध्ये वन्य प्राण्यांकडून पिकांची नासधूस. पिकांच्या संरक्षणासाठी शेतकऱ्यांवर दिवसभर शेतामध्ये थांबण्याची वेळ. धुळे शहरामधल्या नदीमध्ये जलपर्णीचा विळखा वाढला. पाणी साचून डास निर्माण झाल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण. बुलढाण्यामधल्या गुंजाळा पाझर तलावाच्या भिंतीला साळीन दराने मोठे खड्डे पाडल्यानं तलाव फुटण्याची भीती व्यक्त. शेतकऱ्यांकडून तातडीच्या दुरुस्तीची मागणी. श्री क्षेत्र तुळजापूरला जोडणाऱ्या म्हाड्यातील सीना नदीवरील पुलावर खड्डे. दुचाकी चारचाकी वाहनधारकांचे हाल. पुलावरील खड्डे बुजवण्याची प्रवाशांची मागणी. राजगुरुनगर नगर परिषदेच्या हलगर्जीपणाचा धक्कादायक प्रकार. अतिवृष्टीमुळे क्रीडा संकुलाकडे जाणारा रस्ता ढासळला. रस्त्यालगतची विहीर उघडी पडल्यानं नागरिकांच्या जीवाला धोका. तर नगर परिषदेनं संबंधित शेतकऱ्याला दुर्घटनेला जबाबदार ठरलं. गडचिरोली जिल्ह्यामध्ये शेतीसाठी युरिया आणि डीएपी खताची कमतरता. पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयासमोर निदर्शनं. अधिकाऱ्यांना चष्मा भेट देत आंदोलन. गोंदियाच्या सडक अर्जुनी तालुक्यामधल्या डुंडा गावामध्ये जनावरांना लंपी रोगाची लागण. प्राण्यांमध्ये लंपीचा प्रादुर्भाव वाढल्यानं पशुपालकांमध्ये चिंतेचं वातावरण. कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरातील जतन संवर्धनाच्या कामामुळे गळती. सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप. देवस्थान समितीनं मात्र काम योग्य पद्धतीनं सुरू असल्याचं सांगत पडद्यामधून पाणी आल्याची शक्यता तपासणार असल्याचं केलं स्पष्ट. मीरा भाईंदर पालिकेच्या विरोधात मनसेचं आंदोलन. प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रशासनाला 15 दिवसांचं अल्टिमेटम. शाळा सुरू होऊनही विद्यार्थ्यांना पुस्तकं, गणवेश नाही. सफाई कामगारांचे 4 महिन्यांचे पगार थकले. मनसे नेते अविनाश जाधवांच्या आयुक्तांशी चर्चा. आरटीओच्या भ्रष्टाचाराविरोधात नागपुरात चक्क शिंदेच्या शिवसेनेचं आंदोलन. स्थानिक आरटीओ अधिकाऱ्यांवर शिंदे सेनेकडून भ्रष्टाचाराचा आरोप. नितीन तिवारी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन. परिवहन खातं शिवसेना शिंदे गटाकडे असताना नागपुरात आरटीओ विरोधात आंदोलन. भंडाऱ्याच्या तुमसर नगरपालिकेच्या कंत्राटी सफाई कामगारांच्या आंदोलनाला अखेर यश. प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर 13 दिवसांचे बेमुदत उपोषण मागे. नवीन कंत्राटामध्ये किमान वेतन, ईपीएफओ आणि ग्रॅज्युटी नियम पाळण्याचे प्रशासनाचं आश्वासन. धुळे महापालिकेच्या वतीनं मुख्य बाजारपेठेमध्ये असलेलं तिसरं शंकर मार्केट देखील पाडायला सुरुवात. 100 वर्ष जुन्या मार्केटची नव्यानं उभारणी करण्यात येणार. या प्रकल्पासाठी 56 कोटी रुपये खर्च होणार असून दुकानदारांना नवीन गाळी मिळणार. इगतपुरीमधील भावली धबधब्यावर पर्यटकांना मारहाण. 6 ते 7 जणांकडून 20 किलोमीटर पाठलाग करत गाडीची तोडफोड. महिलांची छेड काढल्यानं जाब विचारल्यानं मारहाण. गुन्हा दाखल. पुण्यातील शिरूरमध्ये बैलगाडा शर्यतीमधील वाद जीवघेण्या हल्ल्यापर्यंत पोहोचला. बैलगाडा शर्यतीमधील जुन्या वादातून ही घटना घडल्याचा आरोप. जीवघेणा हल्ल्याचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. उद्घाटनाच्या काही तासानंतर नागपुरातील डिप्टी सिग्नल उड्डाण पुलावर तरुणांचा धुडगूस. सेल्फी आणि रीलच्या नादामध्ये सजावटीच्या ठिकाणी धुडगूस आणि रेलिंग तोडण्याचा प्रकार. पुलाचं रविवारी मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण. पाकिस्तानातील नागरिकांशी संबंध असल्याच्या कारणावरून सोलापुरातील 3 जणांवर एटीएसकडून कारवाई. तब्बल 126 कोटींचे संशयास्पद व्यवहार समोर. अटकेतील 1 आरोपीचा जामीन आणि 2 जणांचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टानं फेटाळला. जळगावच्या यावलमधील किनगावमध्ये पतीनं पत्नी आणि मुलाला विहिरीमध्ये ढकललं. आरोपी पती, पत्नी आणि मुलगा तिघेही अंध. यावल पोलीस ठाण्यामध्ये अंध आरोपी पती आणि मदत करणाऱ्या आईच्या विरोधात गुन्हा दाखल. पाकिस्तानमधील नागरिकांशी संबंध असल्याच्या कारणावरून सोलापुरातील 3 जणांवर एटीएसकडून कारवाई. तब्बल 126 कोटींचे संशयास्पद व्यवहार समोर. अटकेतील 1 आरोपीचा जामीन आणि 2 जणांचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टानं फेटाळला.